मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना। या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 6वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार अशा जे आहेत दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रित मिळणार का? अनेक शेतकरी बांधव संभ्रमात आहेत की खरंच दोन्ही हप्ते आम्हाला मिळणार का? एकंदरीत सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मंडळी, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मंडळी, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्त्यासंदर्भात बोलायचं झाल्यास 19वा हप्ता जो 18वा हप्ता होता तो कोणत्या शेतकरी बांधवांना मिळाला ते एकदा पाहूत मंडळी। तर मंडळी लक्षात घ्या, 18वा हप्ता कोणाला मिळाला तर मंडळी लक्षात घ्या, 18वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होती त्या शेतकरी बांधवांना मिळाला। ज्या शेतकरी बांधवांची आधारला बँक लिंक होती त्या शेतकरी बांधवांना मंडळी 18वा हप्ता मिळाला आहे। तसंच 19वा पण हप्ता मिळणार आहे। मिळण्यासाठी तुम्हाला एक पहिलं काम करायचं, 18 हप्त्याचा स्टेटस काढा। स्टेटस काढल्याच्या नंतर मंडळी तुम्ही काय करा, जे हे आहे लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस आणि दुसरं म्हणजे ई-केवायसी, तिन्ही पर्याय बघा। तिन्हीपैकी नो काय आहे बघा, म्हणजे ते स्टेटसवर नो दाखवतं ते यस करण्यासाठी तिन्ही पर्याय सांगतो तुम्हाला। एक म्हणजे ई-केवायसी CSC सेंटरवर होती आणि आधार सेडिंग स्टेटस जो आहे तो पण पोस्ट पेमेंट बँकचा जो खाता आहे ते लिंक झाल्याच्या नंतर किंवा तुम्हाला बँकेत जाऊन आधारला बँक लिंक करावी लागेल। ते झाल्याच्या नंतर तुम्हाला थेट तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। लँड सेडिंग स्टेटसचा जर प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, थोडक्यात माहिती तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। 7/12 आधार कार्डची झेरॉक्स आणि तुम्हाला पासबुकची झेरॉक्स मागितली तर पासबुकची झेरॉक्स पण द्या। तर अशा पद्धतीने तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही जो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करू शकता। एकंदरीत तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त केले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता 6वा हप्ता आणि 19वा हप्ता एकत्रित येण्याची दाट शक्यता आहे। दोन्ही हप्ते 19वा हप्ता आणि 6वा हप्ता जो आहे तो एकत्रित मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मंडळी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद मंडळी।